आजारपाठी लागू नये म्हणून या 40 टिप्स फॉलो करा. नंबर 1. उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होत असल्यास तर कोरडे चुरमुरे खावेत, त्यामुळे लवकर पित्ताचा त्रास कमी होतो. नंबर 2. शरीरात आळस निर्माण झाला असल्यास मोहरीच्या तेलाने संपूर्ण शरीरावर मसाज करावेत, आळस निघून जातो. नंबर 3. दातदुखीमध्ये तुरटी हे एक उत्तम उपाय आहे. सकाळी उठल्यानंतर तुरटी ग्लासभर पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने गुळण्या कराव्या, त्यामुळे दाताचा पिवळेपणा जाऊन श्वासाची दुर्गंधीसुद्धा दूर होते. नंबर 4. फळे खात असाल तर सफरचंद, गोड पेरू, चिक्कू यासारखे फळाची साल न काढता खावीत. सालीसकट खाल्ल्यामुळे शरीरास खूप फायदा होतो. नंबर 5. जेवणात भाज्यामध्ये मीठ कधीही वरून घालू नका, त्यामुळे उच्च रक्तदाब सारखा रोग होऊ शकतो. तसेच मीठ जास्त प्रमाणात खाणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. नंबर 6. उन्हाळ्यातील दिवसात शरीरात उष्णता वाढल्यामुळे डोळ्यातून पाणी येते आणि डोळ्याची आग जळजळ होते. यासाठी कच्चे दूध घेऊन कॉटन दुधामध्ये बुडवून दोन्ही डोळ्यावर ठेवावे, यामुळे तुम्हाला लगेच आराम पडेल. नंबर 7. तोंडामध्ये फोड आले असल्यास दही खावे, त्यामुळे जळजळपणा कमी होतो. नंबर 8. रात्रीच्या जेवणात भात जास्त खात असाल तर वजन झपाट्याने वाढते. नंबर 9. खजूरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यासाठी दररोज खजुराचे सेवन करावे. नंबर 10. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टोमॅटोचे सूप पिल्याने वजन कमी होते, तसेच डोळे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. नंबर 11. हातपाय दुखी, अंगदुखी, तापामधील कमी करण्यासाठी गवती चहा प्यावे. नंबर 12. घोरण्याची सवय कमी करण्यासाठी पोटावर झोपावे, घोरण्याची समस्या कमी होईल. नंबर 13. पितळी, तांब्याच्या भांड्यात कधीही तूप किंवा दूध उकळू नये आणि ठेवूसुद्धा नये. नंबर 14. उन्हाळ्यात कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरास थंडावा मिळतो. नंबर 15. लिव्हर, किडनी स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा टरबूज आणि कोथिंबीरचा रस प्यावे. नंबर 16. स्वयंपाकात तेल, शेंगदाणा, ऑलिव्ह ऑइल किंवा सूर्यफूल तेल असे वापरावेत. आरोग्यासाठी हे तेल खूप फायदेशीर आहेत. नंबर 17. हृदयाचा धडधडपणा कमी करण्यासाठी सलादमध्ये काकडी जास्त प्रमाणात खावी. नंबर 18. मेंदूवरील ताण कमी करण्यासाठी डोक्याला बदामाचे तेल लावून मसाज करावे आणि नेहमी हसतमुखी राहावे. नंबर 19. तुमच्या केसामध्ये जर कोंडा झाला असल्यास नारळाच्या तेलामध्ये लिंबू रस मिक्स करून रात्री झोपण्याआधी केसांना लावून घ्यावे. सकाळी उठून पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावे. लिंबूच्या रसातील गुणधर्म कोंडा नष्ट करण्यास मदत करते. नंबर 19. आहारात हे सफेद पदार्थ जसे भात, साखर, रवा, मैदा यापासून बनवलेली पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये, यामुळे सुद्धा शरीरात लठ्ठपणा व पोट वाढू शकते. नंबर 20. उन्हाळ्यातील दिवसात तुमच्या आहारात पुदिना वापरल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही. नंबर 21. चेहऱ्यावर फक्त दही लावून ठेवल्यास काळवटपणा, डेड स्किन जाते. त्यासाठी 15 मिनिटे दही चेहऱ्यावर लावून ठेवावे. तसेच नंतर हलक्या हाताने स्क्रब करून स्वच्छ धुवून टाकावे, त्यामुळे चेहरा तजेलदार होतो. नंबर 23. पिंपल्स चेहऱ्यावर खूप जास्त आले असल्यास तर मधामध्ये कच्चे दूध मिक्स करून रात्री चेहऱ्यावर लावून ठेवावे. सकाळी थंड पाण्याने धुवून घ्यावेत. असे आठवड्यातून 2दा तरी करावे. नंबर 24. उन्हाळ्यात चेहरा काळवटतो, त्यासाठी आठवड्यातून 2दा चंदन पावडर, मुलतानी माती, गुलाबजल व बेसन याचे मिश्रण करून चेहऱ्यावर 20 मिनिट ठेवून चेहरा धुवून घ्यावे. यामुळे चेहरा
उजळून चमकदार होतो. नंबर 25, ज्या लोकांना आहारात तेल कमी खायचे असल्यास पदार्थ न तळता ते कमी तेलात भाजून घ्यावेत. जसे पॅटीस, वडे, पराठे हे नॉनस्टिक पॅनमध्ये थोड्याशा तेलावर भाजून घ्यावे. नंबर 26, ज्या लोकांना बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीची समस्या असल्यास आहारात मांसाहार, बटाटे, कडधान्य असे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. नंबर 27, पायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाने मसाज केल्यास अगदी शांत झोप लागते. नंबर 28, शरीरातील रक्त पातळ राहण्यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या दररोज खाव्यात, त्यामुळे पोटसुद्धा साफ होते. नंबर 29, उन्हाळ्यामध्ये फळाचा रस आणि नारळाचे पाणी प्यावे, तसेच थोडे थोडे वेळाने साधे पाणी पीत राहावे. नंबर 30, आहारात मेथीचे दाणे किंवा हिरवी भाजी असायला हवी, त्यामुळे शरीरातील दुखणे किंवा सांधेदुखीमध्ये खूप फायदा होतो. नंबर 31, पोटातील गॅसेससाठी ओवा खावा व त्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्यावे. नंबर 32, फळापैकी डाळिंब सकाळी खाल्ल्यास शरीरात ऊर्जा दिवसभर राहते. नंबर 33, उन्हाळ्यात शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी सब्जाचे पाणी पीत राहावे, यामुळे शरीर थंड राहते. नंबर 34, तेलकट मसालेदार पदार्थ असे खाल्ल्यास त्यामुळे पोटात जळजळ, ॲसिडिटी होते, त्यावेळेस थंड दूध प्यावे. पोटात होणारे ॲसिड शांत होते. नंबर 35, जर तुम्हाला मानसिक ताणतणाव जास्त असल्यास तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खावे, त्यामुळे तणाव कमी होतो. नंबर 36, उन्हाळ्यातील दिवसात सलादमधून टोमॅटो, काकडी आणि दही, ताकाचा जास्तीत जास्त वापर करावा. नंबर 37, उन्हाळ्यात उसाच्या रसामध्ये थोडे आलं टाकून रस प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो. नंबर 38, तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री कोमट पाण्यात काळे मीठ घालून गुळण्या कराव्यात, तसेच सकाळ संध्याकाळ ब्रश करावे. नंबर 40, रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये, त्यामुळे अन्न पचन नीट होत नाही. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओमधील टिप्स उपयोगी असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स व माहितीसाठी आपल्या मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील. धन्यवाद.